जलविहार पाहता पाहता गुंग झालेल्या अवस्थेमध्ये बराच वेळ झाला. तो पाण्याचा घडा घेऊन रेणुका माता तशाच उभ्या आहेत. रेणुका माता इकडे तल्लीन झाल्या, जलविहार पाहतायत, आणि इकडे मात्र परशुराम वाट पाहतायत. पत्नी आता पाण्याचा घडा घेऊन येईल. संध्येची वेळ झाली आहे. संध्याकाळच्या वेळेला मंत्रोच्चारण करायचंय, संध्या पूजा पाठ करायची. पाण्याचा घडा घेऊन येईना, बराच वेळ उलटून गेला आणि त्या अवस्थेतनं बाहेर यावं आणि उद्विग्न मनानं ज्यावेळेला रेणुका मातेनं घरी यावं. परशुरामांनी पाहिलं, अंतर्ज्ञानानं समजलं, ती अवस्था पाहिली आणि आपल्या मुलांना आवाज दिला. मुलांना आवाज दिला आणि रागाच्या भरामध्ये मुलांना सांगितलं की वध करा तुमच्या या रेणुका मातेचा. चारही मुलांनी नकार दिला महाराज. चारही मुलांनी नकार दिला. आणि ज्या क्षणाला परशुरामांची आठवण काढावी, तपश्चर्या करता गेलेल्या परशुरामांची आठवण काढावी,